Hello friends, today we have to start our PHP practical assignment number 1, that is to study functions and strings there. Within this practical, we have already seen set A, question number 1, question number 2. Also set B, question number 1. Now today we have to start set B question number 2. Am I right? आपण अगोदर कोणते प्रॅक्टिकल झालेले आहेत? मी जे सेट एतले दोन्ही झाले, बी मधलं पण एक झालं. आता जे काय B2 आहे ते आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, समजतंय ना? आवाज येतोय माझा? हो सर. For that purpose, first we have to read the question carefully. Set B question number 2 is that write a PHP script for the following. खालील गोष्टीसाठी PHP from the user. एक फॉर्म तयार करा की ज्याच्यामध्ये युजर कडनं आपल्याला काय करायचं आहे, दोन स्ट्रिंग त्या ठिकाणी काय करायचे आहे, ऍक्सेप्ट करायचे आहे. त्यानंतर दुसरा आहे फाइंड whether the small string appears at the start of large string. तर at the start of large string whether the small string appears or not. दुसरा मुद्दा लक्षात आला बघा. दोन स्ट्रिंग घ्यायच्या, स्मॉल स्ट्रिंग लार्ज स्ट्रिंगच्या स्टार्टअपला आहे किंवा नाही ते चेक करायचं. त्यानंतर बघा, प्रोव्हाइड अ टेक्स्ट बॉक्स टू एक्सेप्ट द स्ट्रिंग दॅट विल रिप्लेस ऑल ऑकरन्सेस ऑफ स्मॉल स्ट्रिंग प्रेझेंट इन लार्ज स्ट्रिंग. त्याच्यानंतर आणखी एक टेक्स्ट बॉक्स त्या ठिकाणी काय करायचं आहे, इट एक्सेप्ट दी स्ट्रिंग. तो स्ट्रिंग काय करेल, एक्सेप्ट करेल. एक्सेप्ट केलेली जी काही स्ट्रिंग आहे दॅट विल ती स्ट्रिंग रिप्लेस कशी रिप्लेस करेल, ऑल दी ऑकरन्सेस ऑफ स्मॉल स्ट्रिंग प्रेझेंट इन लार्ज. स्मॉल स्ट्रिंग प्रेझेंट असेल त्या ठिकाणी ती काय होणार आहे, रिप्लेस करायची आहे. दुसरा मुद्दा आला लक्षात? येस ऑर नो? आणि तिसरा आहे ऑल्सो स्प्लिट द लार्ज स्ट्रिंग इनटू सेपरेट वर्ड्स. अजून त्यांनी काय सांगितलेलं आहे, ऑल्सो स्प्लिट द लार्ज स्ट्रिंग इनटू सेपरेट वर्ड. लार्ज ची जी काही स्ट्रिंग आहे ती सेपरेट वर्ड्स, काय स्प्लिटिंग इज नथिंग बट डिवायडेशन, ज्याला आपण इन सॅम्पल लँग्वेज आपण म्हणू शकतो. मग प्रश्न समजला का तुम्हाला? व्हॉट टू डू देअर? येस ऑर नो? आर यू अंडरस्टँड क्वेश्चन? येस ऑर नो? Yes, sir. Okay. बघा, for that purpose they have given hint there, use regular expressions. Regular expression वापरा. Is what is mean by regular expression? बघा, we knows that regular expression is the string that represent pattern, which is we have already seen in the theory part. रेग्युलर एक्सप्रेशन म्हणजे अशी स्ट्रिंग की जी पॅटर्न रिप्रेझेंट करेल, की जिथे आपल्याला दोन टाइप्स आहे माहित आहे, पॉझिक्स रेग्युलर एक्सप्रेशन आणि पर्ल कॉम्पॅटिबल रेग्युलर एक्सप्रेशन. साधारणपणे देर आर दी 3 uses of regular expression there. Second use of regular expression is that to
substituting means what? Substitution of new text for the matching text. And the third use of regular expression is that splitting a string into array of smaller chunks. These are the three uses of regular expression, and we have to use this regular expression within this. So for that purpose, to write this we're going to start our Telnet server. बघा टेलनेटचा सर्व्हर आपण स्टार्ट करूया. स्क्रीन दिसते का? आर यू एबल टू सी स्क्रीन? Yes, sir. बघा त्यामध्ये सुरुवातीला काय करूया आपण? बघा युजर नेम आहे exam1, पासवर्ड आहे exam. बघा to do the PHP programs or to write the PHP and HTML string, we have to go within a directory that is where www.html, then our folder name, and within that folder name there is our program. So where www.html आणि फोल्डर नेम काय आहे आपलं? राहुल. मग इथं गेल्यानंतर व्हॉट टू डू बघा, टू राईट द PHP script within this, when we want to take the input, for that purpose there is necessity of HTML script. To write the HTML script, what to do? We have to open घेणार आहोत. VI घेतला सपोज, ASS1 b2.html आपण फाईलला नाव दिलं ASS1 b2.html. इथपर्यंत समजतंय? Where to write PHP program, what to do, इथपर्यंत कळतंय का? हो सर. Yes, sir. ओके गुड. आता एकदा क्वेश्चन आपण वाचून घेऊया. राईट अ PHP स्क्रिप्ट फॉर द फॉलोइंग. डिझाइन फॉर्म टू ऍक्सेप्ट टू स्ट्रिंग फ्रॉम युजर. युजर कडनं 2 स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायचे आहे. फाइंड वेदर स्मॉल स्ट्रिंग अपियर्स ऍट द स्टार्ट ऑफ लास्ट स्ट्रिंग. पहिली जी काही स्ट्रिंग आहे ती लास्ट स्ट्रिंग मध्ये अपियर आहे की नाही ते फाइंड आउट करायचं आहे. त्याच्यानंतर अजून एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे, प्रोव्हाइड अ टेक्स्ट बॉक्स to accept the string that will be replace all occurrences of small string in the last string, ज्याच्यामध्ये रिप्लेस करते आहे त्यासाठी अजून एक टेक्स्ट बॉक्स घ्यायचा आहे. आणि व्हॉट टू डू, ऑल्सो स्प्लिट द लास्ट स्ट्रिंग इनटू सेपरेट वर्ड. आणि लास्ट स्ट्रिंग ही सेपरेट वर्ड मध्ये आपल्याला काय करायचे आहे? डिव्हाइड करायची आहे. मग त्यासाठी आपण काय करणार? त्यांनी अजून एक हिंट दिलेली आहे की we have to use regular expressions. We know that regular expression is the string that represent the pattern. त्याच्यानंतर त्याचे 3 uses: matching, substitution and splitting there. So to take the input, purpose opening HTML tag, then the body, within a body there is a form, then action equal to where we will going to write the PHP program. We have to provide the name of that PHP program in the action part, and method get or post, whatever method is to be used. आहे ते नेम, मेथड नेम आपण पोस्ट घेतला, त्यानंतर प्रीचा टॅग घेतला. नंतर बघा आपल्याला काय करायचं आहे? सुरुवातीला 2 स्ट्रिंग ऍक्सेप्ट करायचे आहे. मग त्यासाठी टेक्स्ट बॉक्स लागेल, म्हणून इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट नेम घेतलं str1 पहिल्या स्ट्रिंगला,
BR घेतला कशासाठी, ब्रेक साठी, दॅट इज न्यू लाईन साठी. त्याच्यानंतर दुसरं घेतलं आपण एंटर सेकंड स्ट्रिंग. सेकंड स्ट्रिंग घेतली, त्याचाही सेम इनपुट टाइप टेक्स्ट टू ऍक्सेप्ट दी स्ट्रिंग. अजून एक टेक्स्ट बॉक्स प्रोव्हाइड करायचा की जो काय करल स्ट्रिंग ऍक्सेप्ट करल. मग त्यासाठी काय केलं आपण, अजून एक एंटर द स्ट्रिंग फॉर रिप्लेस. त्यासाठी लेबल घेतलं एंटर स्ट्रिंग फॉर रिप्लेस, जसं एंटर फर्स्ट स्ट्रिंग सेकंड स्ट्रिंग असे लेबल घेतले त्या पद्धतीने. मग इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट आणि नेम इक्वल टू str3. इथपर्यंत समजलं का 3 टेक्स्ट बॉक्स कसे घेतले, मेथड आणि फॉर्मॅट. Yes or no? If you No, have sir. any difficulty. Okay, thank you. बघा त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्यांनी 3 गोष्टी सांगितलेल्या आहे आपल्याला. एक आहे स्मॉल स्ट्रिंगचं लार्ज स्ट्रिंग मध्ये असणारं ऑकरन्सेस चेक करायचं आहे. दुसरं, ज्या टेक्स्ट बॉक्स मधून आपण एक स्ट्रिंग घेणार आहोत की जी स्मॉल स्ट्रिंग लार्ज स्ट्रिंग. दुसरं ऑप्शन आपण रिप्लेस घेणार आहोत. आणि तिसरं, त्यांनी स्प्लिट दी लार्ज स्ट्रिंग इंटू सेपरेट वर्ड. सेपरेट वर्ड मध्ये लार्ज स्ट्रिंग त्यांनी काय करायला लावलेली आहे, आपल्याला करायला लावलेली आहे. मग त्या सेपरेट वर्ड साठी आपण काय करतो आहे, स्प्लिट असे 3 रेडिओ बटन घेतले. 3 ऍक्शन्स आपल्याला परफॉर्म करायचं आहे, ऑकरन्स, रिप्लेस आणि स्प्लिट. म्हणून आपण 3 रेडिओ बटन्स घेणार. म्हणून त्याचा इनपुट टाइप इक्वल टू रेडिओ हा स्टँडर्ड सिंटॅक्स आहे. नेम इक्वल टू CH. बघा इथं घेणार आहोत, जे ऑप्शन घेणार आहोत ते सेम असणार आहे. ऍट वन टाइप एकच असेल, सेम स्ट्रिंग वरती ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. म्हणून 3ही ठिकाणी नेम इक्वल टू CH सेम दिसत आहे. च्या उलट टेक्स्ट बॉक्स मध्ये नेम बघा स्ट्रिंग 1, 2 आणि 3, कारण का ते 3ही इनपुट हे वेगळे आहेत. च्या उलट इथं सेम स्ट्रिंग वरती आपल्याला 3ही ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे. म्हणून नेम इक्वल टू सेम नेम स्ट्रिंग नेम आहे. येस और नो? हॅलो. येस सर. ओके. त्यानंतर बघा हे 3ही रेडिओ बटन नंतर आपण ह्या व्हॅल्यू काय करायच्या आहे, सबमिट करायच्या आहे. इकडनं ऍक्शन परफॉर्म केल्यानंतर ते एक्झिक्युशनला कुठे जाणार, PHPच्या स्क्रिप्ट मध्ये. मग त्यासाठी आपल्याला बटन लागेल. म्हणून इनपुट टाइप इक्वल टू सबमिट, व्हॅल्यू इक्वल टू ओके. त्या बटनला करण्यासाठी त्याला नाव दिलं आपण कॅन्सल. त्यानंतर प्रीचा टॅग क्लोज करा, फॉर्मचा क्लोज करा, बॉडीचा क्लोज करा आणि HTMLचा क्लोज करा. इन दिस वे वी हॅव डिझाइन अ फॉर्म टू ऍक्सेप्ट 2 strings from user. And also third text box is for replacement, and there are 3 radio buttons there. One is to check out occurrences, second is for replacement, and the third one is that splitting. Submit, and to reset the value there is a reset. In this way we have designed HTML form. Are you got it? Have any difficulty? Are you listening? येस सर. काही अडचण बाळांनो? काही अडचण नाही आहे ना? ठीक आहे, असेल तर विचारा. बघा आता मग प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी एस्केप कोलन केलेली जी काही HTML ची स्क्रिप्ट आहे किंवा जो काही फॉर्म आहे तो फॉर्म बरोबर आहे की चुकीचा आहे ते चेक करण्यासाठी आपण काय करणार, आपण एक काय करूया, ब्राउझर ओपन करूया. बघा, टू इव्हॅल्युएट इट. आता आपण काय केलं, ब्राउझर कडे जाऊया. बघा मग आता इथं
म्हणजे काही http://address of server 192.168 सर्व्हरचा जो काही ऍड्रेस आहे काय आहे तो 192.168.0.197 /फोल्डर नेम राहुल /प्रोग्रामचं नाव ASS1B2.html बघा दिसतंय आपण डिझाईन केलेला फॉर्म. बघा आपण फर्स्ट स्ट्रिंग साठी एक टेक्स्ट बॉक्स घेतला, सेकंड स्ट्रिंग साठी एक टेक्स्ट बॉक्स घेतला, त्यानंतर जी आणि स्प्लिट तिघापैकी एक ऑपरेशन किंवा तीनही ऑपरेशन्स परफॉर्म करण्यासाठी रेडिओ बटन्स घेतले, त्यानंतर ओके घेतलं सबमिशन साठी आणि रिसेट साठी कॅन्सल घेतला. आर यू गॉट इट? समजलं? HTML चा फॉर्म डिझायनिंग. आता आपल्याला ऍक्च्युअल कोड ऑफ PHP is to be right. So for that purpose again go towards telnet server, choose one editor vi or vim, give the name to the program ass1b2.php, enter, insert, PHP ची स्क्रिप्ट. हो सर. ओके गुड. बघा मग आता to write the PHP program, start with syntax, opening angular bracket, question mark, PHP. त्यानंतर बघा आपण 3 टेक्स्ट बॉक्स घेतलेले आहेत, 3 स्ट्रिंग आपण ऍक्सेप्ट करणार आहोत. पहिली इंटर स्ट्रिंग फर्स्ट, इंटर स्ट्रिंग सेकंड. मग पहिली स्ट्रिंग जी काय आपण ऍक्सेप्ट करणार तिकडे मेथडने आपण पोस्ट घेतला, म्हणून मग str1 या व्हेरिएबल मध्ये त्या ऍक्सेप्ट केलेली व्हॅल्यू स्टोअर करूया पहिल्या स्ट्रिंगची. सेम वे सेकंड स्ट्रिंग जी आपण ऍक्सेप्ट करणार आहोत तिची व्हॅल्यू $str2 या व्हेरिएबल मध्ये स्टोअर करूया. त्यानंतर रिप्लेस जी करायची आहे तिची व्हॅल्यू $str3 या व्हेरिएबल मध्ये करूया. त्यानंतर बघा जसं मी तुम्हाला सांगितलं जे काही रेडिओ बटन्स आहेत, रेडिओ बटनच्या माध्यमातून आपल्याला जे काही ऑपरेशन परफॉर्म करायचे आहे, ऑकरन्स असेल, रिप्लेस असेल किंवा स्प्लिट असेल, त्यासाठी आपण ती स्ट्रिंग ऍक्सेप्ट करणार. ती देखील आपण काय केली आहे $ch नावाच्या व्हेरिएबल मध्ये ती काय केली स्टोअर केली. ठीक आहे, इथपर्यंत समजलं? येस ऑर नो? त्यानंतर बघा व्हॉट टू डू in variables. Now we have to access it and print it. पहिले आहे echo first string $str1.br. कशासाठी? जी पहिली स्ट्रिंग आपण ऍक्सेप्ट करतो आहे ती घेण्यासाठी. सेम वे सेकंड स्ट्रिंग इको प्रिंट करण्यासाठी. थर्ड आहे जी रिप्लेस करायची आहे ती $str. स्मॉल स्ट्रिंग लार्ज स्ट्रिंग मध्ये रिप्लेस करा, म्हणून मग आपल्याला काय करावं लागेल, फर्स्ट वी हॅव टू चेक
length of string means what? Which string is small and which string is large. हा मोठा प्रश्न आहे की स्ट्रिंग लहान कोणती आणि मोठी कोणती. मग ते कसं चेक करणार? इफ str len, what is the use of str len? str len is going to calculate the फाइंड आउट करण्यासाठी, कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याचा वापर करतो. मग str लेंथ $str1 जी पहिली ऍक्सेप्ट केलेली स्ट्रिंग आहे ती इज ग्रेटर दॅन str लेंथ $str2 म्हणजे काय? सेकंड स्ट्रिंग पेक्षा लार्ज असेल तर. पहिली स्ट्रिंग ही सेकंड स्ट्रिंग पेक्षा कशी असेल? लार्ज असेल तर ही कंडिशन घेतली. मग त्यासाठी स्विच when there are number of operations, that is like a maneuver, more than one choice, that time we are going to use switch. switch चा यूज आपल्याला माहितीच आहे. मग आपण काय केलं? $ch त्या ठिकाणी जी व्हॅल्यू आहे ती पास केली, केस 1 घेतली. बघा आपल्याला काय करायचं आहे सुरुवातीला? str1 म्हणजे दुसरी स्ट्रिंग ही पहिल्या स्ट्रिंग मध्ये प्रेझेंट आहे किंवा नाही. आहे विच कॅल्क्युलेट द पोझिशन ऑफ स्ट्रिंग. मग ती पोझिशन कॅल्क्युलेट करून ती $pause नावाच्या व्हेरिएबल मध्ये काय केली? स्टोअर केली. त्यानंतर कंडिशन आपल्याला अशी दिलेली आहे, स्टार्टिंगला जी स्मॉल स्ट्रिंग लार्ज स्ट्रिंगच्या स्टार्टला आहे किंवा नाही. याचा अर्थ स्टार्ट म्हणजे इंडेक्स इज स्टार्ट विथ 0. अरेची इंडेक्स 0 पासून स्टार्ट होते. सुरुवातीपासून प्लेसला. फॉर दॅट पर्पज इफ $pause नॉट इक्वल टू 0 म्हणजे 0th इंडेक्सला नसेल तर what to do? We have to print string 2 is not present at the start of string 1. That is large string मध्ये small string present नाही. आणि तसं नसेल तर else काय? string 2 present at the start string 1. प्रेझेंट नसेल स्टार्टिंगला तर पहिला प्रिंट होईल आणि असेल तर yes or no? Yes, sir. Understand? All one सगळ्यांना समजतंय? ओके. बघा त्यानंतर दुसरी केस आहे, आपल्याला रिप्लेस करायची आहे ती स्ट्रिंग. जी थर्ड स्ट्रिंग साठी आपण तिसरा टेक्स्ट बॉक्स घेतलेला आहे आणि ती रिप्लेसमेंट कॅल्क्युलेट करण्यासाठी बघा मग आपण काय $st घेतलेले आहेत. पहिला str1 पहिल्या स्ट्रिंग साठी, str2 हा सेकंड स्ट्रिंग साठी आणि जी रिप्लेस करायची आहे त्याच्यासाठी str3. मग what to do? We have to replace string third str3 म्हणून मग str_replace हे इनबिल्ट फंक्शन घेतलं. त्याच्यामध्ये पॅरा ची व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू $str4 मध्ये काय केली? स्टोअर केली आणि प्रिंट केली. प्रिंट साठी प्रिंटएफ बघा जसं सी मध्ये प्रिंटएफ वापरलं जातं तसं within a PHP language also it is used for printing. So what is message there? After replacing string /n is for new line. after replacing string $str4 मग रिप्लेसमेंट नंतर जी $str4 मध्ये ती व्हॅल्यू येणार आहे ती आपण काय करणार? सेकंड केस समजली रिप्लेसमेंटची. त्यानंतर बघा थर्ड त्यांनी सांगितलेलं आहे. ओके थर्ड वन इज दॅट वी हॅव टू डू स्प्लिटिंग देअर. आपल्याला काय करायचे आहे?
ती जी काही स्ट्रिंग आहे ती कशी करायची आहे, स्प्लिट दी लार्ज स्ट्रिंग इनटू सेपरेट वर्ड. सेपरेट वर्ड मध्ये ती लार्ज स्ट्रिंग काय करायची आहे, आपल्याला स्प्लिट करायची आहे. सो फॉर दॅट अंडरस्कोर स्प्लिट, इट इज द इनबिल्ट फंक्शन ऑफ रेग्युलर एक्सप्रेशन. की जे कशासाठी वापरलं जातं, टू डिव्हाइड दी स्ट्रिंग इनटू सेपरेट वर्ड्स. इट्स यूज सेपरेट वर्ड मध्ये त्या ठिकाणी ती स्ट्रिंग स्प्लिट करण्यासाठी याचा वापर होतो. ते इनबिल्ट फंक्शन घेतलं, त्याची व्हॅल्यू $s या व्हेरिएबल मध्ये स्टोअर केली. त्यानंतर फॉर इच ही मीन्स व्हॉट, स्प्लिट केलेली ती जी काही स्ट्रिंग आहे, फॉर इच ने काय करायचं आहे, ते असणार इच कॅरेक्टर कसं करायचं आहे, आपल्याला स्प्लिट करायचं आहे. आणि इकोने ते काय करायचं आहे, प्रिंट करायचं आहे. त्यासाठी बघा स्लॅश टी घेतलेला आहे. जसं स्लॅश एन इज फॉर न्यू लाईन इज, सेम वे स्लॅश टी इज फॉर this value within $. Yes, then it will. Have you got it? Yes, sir. Yes, sir. बघा त्यानंतर बघा आपण काय चेक करत होतो, जर स्ट्रिंग 1 ही ग्रेटर असेल तर त्यासाठी या कंडिशन आपण तिन्ही चेक केल्या. सेम वे व्हॉट हॅपन इफ स्ट्रिंग 1 इज नॉट इक्वल टू str2, म्हणजे पहिली स्ट्रिंग ही दुसरी पेक्षा मोठी नसेल, मग त्यासाठी जस्ट एल्स घेतला आपण. लक्षात येत आहे, म्हणजे याचा अर्थ काय, स्ट्रिंग 1 ही दुसऱ्यापेक्षा मोठी. हे का चेक करतो आहे आपण, बिकॉज इट इज डिपेंड ऑन यूजर, की जो एल्स पार्ट ते सेम वे इथं काय केलेलं आहे, सुरुवातीला प्रेझेंट आहे किंवा नाही परत सांगण्याची गरज आहे का, एल्स मध्ये पण सेम आहे, फक्त एकच कंडिशन बदलती आहे. ती म्हणजे कोणती, स्ट्रिंग 1 तिथं लार्ज होती तेव्हासाठी लिहिला, ती नसेल तर याचा अर्थ स्ट्रिंग 2 लार्ज आहे. गरज आहे का? नाही सर. नो सर. त्यानंतर मग काय करा, एल्स पार्ट पूर्ण करा. प्रोग्राम पूर्ण करण्यासाठी क्वेश्चन मार्क, क्लोजिंग अँग्युलर ब्रॅकेट करा. प्रोग्राम सेव्ह करण्यासाठी एस्केप W2. येस ऑर नो? PHP च्या कोड मध्ये कुणाला काही अडचण असेल तर विचारा, अदरवाइज वी हॅव टू मूव्ह. पुढे जायला आपल्याला. गो अहेड. हॅव एनी डिफिकल्टी? सर. कुणालाच नाही? हॅलो, बाकीचे बाळांनो समजले का स्क्रिप्ट? परत सांगण्याची गरज आहे?
काय करायचं आहे, एक्झिक्यूट करून बघूया. इज इट राईट ऑर नॉट. फॉर दॅट पर्पज अगेन गो इन द ब्राउझर. ब्राउझर मध्ये जा, तिथं काय करा, HTML ची स्क्रिप्ट आहे, त्यात टाकूया आपण. सांगा बरं पहिली स्ट्रिंग सांगा कोणीतरी. हॅलो, बोला बोला बोला. चला पटकन सांगा पहिली स्ट्रिंग. तुम्ही सांगताय की मीच घेऊ? तुम्ही सांगितलं तर बरं होईल. सर विकास. सांगा पहिली स्ट्रिंग. No one is interested. Why? ठीक आहे, तुम्ही काय बोलत नाही. आपण पहिली स्ट्रिंग घेऊ. सपोज मी माझं नाव घेतलं राहुल. सेकंड स्ट्रिंग घेतो मी माझं सरनेम पोटे. आता बघा आपल्याला एंटर स्ट्रिंग फॉर रिप्लेसमेंट करण्यासाठी. आता ती तर सांगता की नाही सांगत, का ती मीच घेऊ? RA घेतो मी, सपोज ती रिप्लेस करायची. आपण 1 बाय 1 एक एक ऑपरेशन बघूया. बघा पहिलं बघूया आपण ऑकरन्सेस. RA चे ऑकरन्सेस बघा. फर्स्ट स्ट्रिंग राहुल, सेकंड स्ट्रिंग पोटे, स्ट्रिंग फॉर रिप्लेस RA. बघा स्ट्रिंग पोटे प्रेझेंट ऍट द स्टार्ट ऑफ राहुल. स्क्रीन दिसते का? हो सर. हो सर. त्यानंतर बघा स्प्लिट होते का बघा बरं. दिसतंय हो तीनही सर. ऑपरेशन्स. हो सर. Okay, so in this way we can perform this one. केलं, दोन स्ट्रिंग एक्सेप्ट केलं, त्याच्यानंतर एक रिप्लेसमेंट साठीची एक स्ट्रिंग घेतली, त्यानंतर स्प्लिट करून पाहिलं, ऑकरन्सेस पाहिले आणि रिप्लेसमेंट. अशा पद्धतीनं हा फॉर्म आपण डिझाईन केला आणि एक्झिक्यूट देखील केला. यामध्ये कुणाला काही अडचण नसावी. काही अडचण कोणाला? ठीक आहे. ओके, थँक्यू.